पुण्यात गणपती मिरवणुकीसाठी सर्वच ढोल ताशा पथकातील सदस्य सध्या चांगलाच घाम गाळत आहेत। यंदा नादब्रह्म ढोल ताशा पथक काहीसं वेगळं आहे। या पथकात केवळ मुली आहेत आणि मानाच्या गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीमध्ये हे मंडळ सहभागी होणार आहे। याच मंडळाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलाश पुरी यांनी। पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीचे एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे ढोल ताशा पथक। आपण पाहू शकता या ठिकाणी एका ढोल ताशा पथकाची तयारी जी आहे ती सुरू आहे। गणेशोत्सव मिरवणुकीच्या गणेशोत्सवामध्ये जे गणेशाचं आगमन होणार आहे त्या मिरवणुकीमध्ये हे ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे। आपल्याला दृश्यावरून लक्षात येईल हे जे ढोल ताशा पथक आहे हे पथक फक्त मुलींचं आहे। या मुली ज्या आहेत ते उद्या गुरुजी तालीम गणेश मंडळ जे आहे महाराष्ट्र गणपती आहे त्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। त्या आमच्या पथकात सगळ्या मुली परफॉर्म करणार आहोत तर त्यासाठी आम्ही नथ आणि पेटा घालणार आहोत आमच्या बाकीच्या गणवेशाबरोबर। काय सांगाल कोणत्या मंडळामध्ये आपलं कोणत्या ठिकाणी या जे आपलं पथक आहे मुलींचं खास करून ते सहभागी होणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही परफॉर्म करणार आहात? आम्ही गुरुजी तालीमसाठी वाजवणार आहे आणि गेल्या वर्षी आम्ही गुरुजी तालीमसाठी फक्त मुलींनीच वाजवत होतं आणि पुणेकरांनी त्यांना खूप छान साथ दिली। यावर्षी आम्ही तोच कन्सेप्ट कंटिन्यू करणार आहे आणि फक्त मुली गुरुजी तालीमसाठी वाजवणार आहे। एकंदरीत आपण पाहतोय की गणेशोत्सवाचं जे स्वागत आहे ते करण्यासाठी सर्व पुणेकर सज्ज झालेले आहेत। ढोल ताशा पथकही त्यासाठी सज्ज झालेले आहेत। आता फक्त वाट पाहतायत गणेश लाडक्या घराण्याच्या आगमनाची। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकर सह कैलास पुरी, मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।